नमस्कार. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 14. गृहस्थाश्रम सफल होईल, त्यायोगे घरात शांती मिळेल व अतिथी प्रसन्न होईल. अध्याय 14. गणेश षडानन लीला. गंगेबद्दल पार्वतीचे प्रश्न. शिवदूतात सर्वस्व हरतात. भिल्लिनीच्या वेशात पार्वतीची शिवोपासना. तसेच स्त्रिया चरित्र. श्री गणेशाय नमः. हे भस्मासूर हरणा, भक्तभय निवारका, भक्तत्सला, तू भेदातीत भूतांचा अधिपती, भवानीवरायो भोगीभूषणा, भक्तरक्षका त्रिविधता, सोस्तोस तू त्रिगुणातील त्रिपुरांतक त्रिभुवनजनक त्र्यंबक आहेस. स्वमृत्यू, पाताळ, स्थूल देह, लिंगदेह, कारणदेह यांचे रक्षण करतोस. तू त्रिकांडवेद आहेस, म्हणजे तू वेदत्रय किंवा कर्मज्ञान उपासना यांनी जाणला जातो. सूत, शौनक आणि इतर ऋषींना नैमिषारण्यात शिवलीलार्थन करीत होते. ते म्हणाले, आता गजानन आणि षडानन यांची कथा ऐका. एकदा लहान गजाननला पार्वती मांडीवर घेऊन स्तनपान देत होती. तो सोंडेने दूध पीत मध्ये सोंडे आईच्या पाठीवर प्रेमाने फिरवत होता. मध्ये सोंडे दूध घेऊन षडाननाला म्हणाला, तुला दूध हवे का? हे घे. तेव्हा षडानन म्हणाला, मला नको तुझे सोंडेतले उष्टे दूध. आणि कार्तिकेने पार्वतीला म्हटले, आई, हा बघ लांब नाकाचा, मला उष्टे दूध सांग. याची सोंड पाडू, मी याला खाली पाडीन. आई, याचे नाक इतके लांब कसे? इंद्र, सूर्य, चंद्रमा या सर्व देवांचे स्वरूप कसे सुंदर आहे. आणि याला पहा, मोठमोठे कान, लांब दात, लांब नाक, हा कसा काय तुला लाभला? हे ऐकून शंकर पार्वती हसू लागले. नंतर कार्तिकेय म्हणाला, आई, मला पण दे, प्रथम याला खाली उतरव. पार्वतीने हसून गणेशाला खाली ठेवले. षडाननाला मांडीवर घेऊन त्याच्या एका तोंडात स्तन दिला. तो काय उरलेली 5 तोंडे मोठमोठ्याने रडू लागली. ते पाहून गणेश पोट धरून हसू लागला. आई, तुझ्या या मुलाच्या एका तोंडाची तू सोय केलीस, आणखी 5 तोंडाची कशी सोय करणार? यावर शंकर हसून म्हणाले, अपर्णा, गणेश सत्य बोलत आहे. तू असा 6 तोंडाचा पुत्र कसा काय जन्माला घातला? पार्वती म्हणाली, हा तुमच्यासारखा आहे. तुम्हाला 5 मुखे आहेत, याला एक जास्त, म्हणजे 6 मुखे आहेत. हे ऐकून शंकर प्रसन्न झाला. अशा प्रकारे गणेश षडानन आपापसात भांडण करीत एकमेकांची चेष्टा करीत त्यांच्या बाललीलांनी शंकर पार्वती आनंदित होत असत. एक दिवस महादेव आपल्या सिंहासनावर आनंदाने विराजमान झाले होते. तेव्हा त्यांच्याकडे पाहून पार्वती हसली. तिच्या हसण्याचे कारण शंकरांनी विचारले. तेव्हा ती म्हणाली, तुमच्या जटेमध्ये मला एका स्त्रीचे मुख दिसते आहे. तेव्हा शंकराने तिला समजाविले की ते स्त्रीमुख नसून राणी आहे. अशा प्रकारे शिवाच्या जटामध्ये स्थित असले गंगेच्या अंग प्रत्यंगाचे वर्णन पार्वतीकडून होत असताना शंकर चातुर्याने तिच्या प्रत्येक शंकेचे समाधानकारक उत्तर देत होते. शेवटी पार्वती विवश होऊन म्हणाली, देवा, तुम्ही त्रिभुवनाला एकापासून अनेक बनविले, त्या तुमच्या बुद्धीला मी कशी पुरी पडणार? तुमच्या चरणाशी माझे कल्याण आहे. त्यानंतर एकदा शिव पार्वती सारीपाट खेळत होती. इतक्यात तेथे देवर्षी नारद ब्रह्मवीणा वाजवीत तेथे आले. त्यांनी शिवांची प्रार्थना केली. आसनावर बसून शिवपार्वतीचा खेळ पाहू लागले. जरा वेळाने, नुसते खेळण्यात मजा येत नाही, काहीतरी पण लावून खेळले पाहिजे. जो डाव जिंकेल त्याला हरलेल्याने आपली वस्तू द्यावी. नारदाचा विचार दोघांना पटला आणि ते पण लावून खेळू लागले. पहिला डाव पार्वतीने जिंकला. शंकराने व्याघ्रांबराचा पण लावला होता. मग त्याने गजचर्मपणाला लावले, तेही पार्वतीने जिंकले. अशा प्रकारे एका मागोमाग एक वस्तू शंकरपणाला लावित होती. पार्वती डाव जिंकत होती. तिने शंकराची 10 विधे, सर्व भूषणे, नंदी, शेवटी कोपिनही जिंकून घेतले. शंकर दिगंबर झाले. नारद हसून म्हणाले, अरे रे, एका स्त्रीने तुला खेळात हरवले, तुझा काय महिमा राहिला? सर्व सृष्टी मायेच्या अधीन आहे. तू तर निर्गुण निराकार आहेस. तुला मायेने सगुण पण दिले. तू आता विवस्त्र झाला आहेस. भक्तांना दर्शन कसे देशील? नारदाचे बोलणे ऐकून शंकर नाराज झाले. खेळ सोडून तेथून निघून गेले आणि त्यांनी घोर वनात गुप्तपणे निवास केला. नारदाच्या बोलण्यामुळे शंकर नाराज झाले. तरी पार्वतीने नारदांवर कोप केला नाही. आपल्या सख्यांना घेऊन ती शंकराचा शोध घेण्यास निघाली. शंकराच्या प्राप्तीसाठी तिने अरण्य, दऱ्या, खोरी, गुहा, तीर्थस्थाने, मठ, नगरे पहा सर्वत्र शोध घेतला. विविध साधना करणाऱ्या योग्यांना विचारले. कोणी पंचाग्नी साधना, कोणी केवळ धूम्रपान करून तप करीत होते, कोणी मौन पाळणे, शिवकीर्तन करणारे, सदायज्ञ करणारे, 14 विद्या, 64 कला जाणून वादविवाद करणारे, पुराण सांगणारे. कोणालाही शिवांचे दर्शन झाले नव्हते.
नव्हते. त्यामुळे त्यांना विचारून पार्वतीला काही साध्य झाले नाही, कारण शंकर कोणाच्याही ध्यानात आले नाही. आधी माया विश्वजननी शंकरांचा शोध घेता घेता थकून गेली. विष्णू ब्रह्मा हे सुद्धा शिवदर्शनासाठी तळमळत असतात. शिवप्राप्तीसाठी ऋग्वेदाने कर्ममार्ग, यजुर्वेदाने ज्ञान मार्ग, अर्थवेदाने उपासना, सामवेदाने गायन सांगितले. न्यायशास्त्राने जीव ईश्वराप्रमाणे समर्थ होऊ शकणार नाही असे सांगितले. मीमांसकांनी कर्ममार्ग, सख्यांनी प्राकृती पुरुष यातील भेद, पतंजली ऋषींनी योगमार्ग, व्याकरण शास्त्रज्ञांनी शब्दविभाग सांगितले. सर्वांचा निराश झाल्यावर जे उरते ते ब्रह्मा असे वेदांती म्हणतात. अशा वेदशास्त्रांना अगम्य ब्रह्मानंद रूप शिवाचे नाव घेऊन पार्वती घोर अरण्यात शोध घेत असताना सर्व तत्वे शोधून आल्यावर मनोमनी शरणागत होऊन ध्यान करू लागली. तेव्हा तिला ध्यानात शिवांचे दर्शन झाले. हिमालयावर एका निर्जन स्थानी शंकर आत्मसुखात तल्लीन होते. पार्वतीने विचार केला, याच वेळेस शंकरांपुढे गेले तर सारीपाटाच्या खेळातील हार आठवून शर्मेने पुन्हा क्रोधित होतील. कदाचित माझ्याबरोबर येणारही नाहीत. म्हणून पार्वतीने भिल्लिनीचा वेश धारण केला. मोरपिसाची वस्त्रे धारण करून ती शिवांपुढे नृत्य गायन करू लागली. तिचे गायन ऐकण्यासाठी, नृत्य पाहण्यासाठी आकाशात विमानांची, देवदेवतांची गर्दी झाली. अष्टनायिका, किन्नर, गंधर्व तन्मय झाले. पशुपक्षी वैरभाव खाणेपिणे विसरून तिच्याकडे पाहू लागले. पवनाची गती थांबली. चंद्र मोहित झाला. शेषाने डोक्यावरील पृथ्वी बाजूला ठेवून नृत्य गायन पाहण्याचे ठरविले. चंद्र, सूर्य तिच्या पायातील नुपूर झाले. देव भुंगे होऊन तिच्या भोवती फिरू लागले. तेव्हा शंकरही आपले ध्यान सोडून तिच्याकडे पाहू लागले. पार्वतीच्या नेत्र कटाक्षांनी शिवांचे मन आकर्षित झाले. त्यांनी साधना सोडून ते भिल्लीन वेशधारी पार्वतीजवळ आले आणि तिला विचारू लागले, तू कोण आहेस? कोठे राहते? येथे कोणाच्या कामासाठी आलीस? तुला पाहून माझे मन कामसक्त झाले आहे. तूच मला या पिढेपासून मुक्त करशील. तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नाही. तू माझ्याबरोबर विवाह कर. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुझा सेवक होऊन राहीन. यावर भिल्लीन म्हणाली, तुम्ही कैलासनाथ शंकर आहात हे मी ओळखले. उमेसारखी सुंदर स्त्री सोडून कैलास टाकून इथे का बसलास? तुमच्या दृष्टीने मी परणारी आहे. तुम्हाला तुमचे मन ताब्यात ठेवता येत नाही. तुम्ही कसले तपस्वी? शंकर म्हणाले, मी उमेवर रागवलो. तिचे तोंड पाहावेसे, नाव घ्यावेसे वाटत नाही. भिल्लीन म्हणाली, माझा पती फार रागीट आहे. त्याला कळले तर तो जग जाळून टाकेल. शंकर म्हणाले, माझ्या पत्नीने दक्षाच्या यज्ञात संतापून स्वतःला जाळून घेतले. दुसऱ्या जन्मात हिमालयाची कन्या झाली. ऋषींच्या देवांच्या सांगण्यावरून मी तिच्याशी पुन्हा लग्न केले. पण तिने सारीपाठात कपटाने पण लावून माझे सर्वस्व हिरावून घेतले. भिल्लीन म्हणाली, पुरे, तिला कपटी म्हणता? तुम्ही स्वर्गगंगा आवडली म्हणून डोक्यावर धारण केली. हे कपट नाही का? कैलासनाथ म्हणाले, तिने शुंभ व निशुंभ दैत्य युद्धात मारले. ती क्षणात सृष्टीची घडामोड करते. आता तिने येऊन माझी विनवणी केली तरी मी कैलासावर जाणार नाही. भिल्लीन म्हणाली, भवाने तप करून तुम्हाला प्राप्त केले. तिच्याशी तुम्ही 2 वेळा विवाह केला. तिचा त्याग तुम्ही केलात. तुम्ही माझ्याशी प्रामाणिक राहाल याबद्दल विश्वास कसा धरावा? त्यातून द्यूत घेऊन तुम्ही सर्वस्व हरलात. याबद्दल मी विनाकारक रण धरलात. यावर शंकर काही बोलेनात. भिल्लीन वेशधारी पार्वतीने पुन्हा नृत्य करीत तेथून जाण्यास प्रारंभ केला. शंकरही तिच्या मागे धावत जाऊ लागले. तेव्हा भिल्लीन थांबली व म्हणाली, तुम्ही माझ्याबरोबर माझ्या घरी आला. तेथे मी तुमच्याशी विवाह करीन. बरे म्हणून शंकर तिच्याबरोबर चालू लागले. भिल्लीन वेशधारी पार्वतीने त्यांना बोलावून कैलासावर नेले. तेथे सिंहासनावर बसवले. तेथे पार्वतीने त्यांची षोडोपचारे पूजा केली. गळ्यात फुलांचा हार घातला. त्यांच्या चरणावर हात ठेवून आपले मूळ स्वरूप प्रगट केले. पार्वतीचे रूप पाहून शंकर चकित झाले. दोघेजण मनपूर्वक हसू लागले. शंकर म्हणाले, भवानी, तू धन्य आहेस. माझी समजूत घालून तू मला परत आणलेस. सूत, शौनक इत्यादी ऋषींना श्रेया राजाची कथा सांगू लागले. एकदा नारायण नारायण असा विनानाद करीत कैलासावर गेले आणि शंकरांना म्हणाले, देवा, तुझे अनन्य भक्त मी आजवर पाहिले, परंतु कांतिनी नगरीत राजा श्रेया हा तुझा भक्त एकमेव महान सत्य पालक आहे. तो अत्यंत सुशील, सात्विक, क्षमावंत, दीर्घगंभीर, श्रद्धाळू आहे. त्याने जे अन्नछत्र घातले आहे तेथे तो अतिथीला इच्छा भोजन देतो असा त्याचा नियम आहे. त्याच्याकडे आलेला याच्यात विनमुख जात नाही. अशा प्रकारे नारदाच्या मुखातून राजा श्रेयांची कीर्ती ऐकून शंकरांनी आपल्या भक्ताची परीक्षा घेण्यासाठी ठरविले. भिक्षुकाचा वेश घेऊन कांतीनगरीमध्ये राजा श्रेयाच्या राजमहालाच्या द्वारावर उभे राहून ओरडू लागले, हे श्रेया, मी तुझ्या नावाची कीर्ती ऐकून आलो आहे. मी भुकेने व्यक्त आलो आहे. प्लीज इच्छा भोजन दे, नाहीतर शाप देऊन तुझे सत्व भंग करील. असे अपशब्दही बोलू लागले. भिक्षुकाची हाक ऐकून राजा श्रेया राणी सांगूना धावत आले. त्यांनी ब्राह्मणाला सन्मानपूर्वक नमस्कार करून घरात आणले. उत्तम आसनावर बसून विधीपूर्वक पूजा केली. हात जोडून ब्राह्मणाला राजा राणी म्हणाले, अतिथी मूर्ती, आपली इच्छा
ते भोजन आपण विनासंकोच मागावे. आम्ही आपली इच्छा पूर्ण करून तृप्त करू. तेव्हा अतिथी ब्राह्मण म्हणाला, राजा, मला नरमासाचे भोजन पाहिजे. तू राजा आहेस. अधिकार संपन्न असल्याने तुझ्या आज्ञेने तू विकत आणलेले चोरलेले मांस चालणार नाही. यावर राजा राणीने आपल्या शरीरातले मांस शिजवून घालण्याची तयारी दाखवली. परंतु अतिथीने त्यालाही नकार देत म्हटले, तुम्ही अन्नछत्र चालविता. तुम्हाला भक्षण केलं तर अन्नछत्र खंडित होईल व अतिथी धर्म नष्ट होईल. तुमचा 5 वर्षाचा चिलया नावाचा मुलगा, तो सद्गुणी पवित्र बालस्वरूप आहे. त्याच्या मांसाची इच्छा भोजन मला पाहिजे. हे ऐकून राजा राणीला आश्चर्य त्याचबरोबर दुःख झाले. तरी ते धैर्याने म्हणाले, ठीक आहे, आपल्या इच्छेनुसार आम्ही आमचा पुत्र आपल्याला अर्पण करीत आहोत. आपण त्याला घेऊन जावे. तेव्हा अतिथी क्रोधाने म्हणाला, राजा, मी काय वाहक सिंह क्रूर पशु आहे? तेव्हा तुमच्या मुलाचे कंचे मांस खाऊ? मनात उद्वेग माया मोहन धरताना ते नरमांस मला शिजवून वाढा. नसेल तर मी चाललो. राजा राणीने ठीक आहे म्हणून अतिथींची क्षमा मागितली आणि आपल्या पुत्राचे मांस शिजवून भोजन देण्याची तयारी दाखवली. चांगुलेने अंतःकरण कठोर करून आपल्या बाळाला हाक मारली. चिल्या मित्रांबरोबर अंगणात खेळत होता. आईची हाक ऐकून तो पळतच घरात आला. त्याने अतिथीला मातापित्यांना नमस्कार केला आणि म्हणाला, आई, काय आज्ञा आहे? चांगुलेने त्याला जवळ घेतले व म्हणाली, बाळा, हे अतिथी तुझ्या मांसाचे भोजन मागत आहे. यावर प्रसन्नपूर्वक हसून चिल्या म्हणाला, आई, माझे भाग्य थोर आहे की माझे शरीर शिवार्पण केले असे समज. माझ्या मांस भोजनाने अतिथी तृप्त झाला तर कैलासनाथ संतुष्ट होतील असे समज. मग आईने मुलाला धैर्याने माया बाजूला ठेवून स्वयंपाकघरात नेले. पोटाशी धरले. तिच्या डोळ्यातील अश्रू बघून बाळ म्हणाला, आई, मी तुझ्यापासून वेगळा होणार नाही. पुन्हा तुझ्या उदरातून जन्म घेईन. पण कठोर करून बंद डोळ्यांनी राणीने पुत्राचे शस्त्राने मस्तक धडावेगळे केले. पुत्र नाही अशी खंत वाटू नये म्हणून मस्तक बाजूला ठेवले. मांस शिजवून अतिथीला भोजनाला बोलावले. पण सर्वज्ञ शंकरांना मस्तक वेगळे ठेवले हे कळले. तो अतिथी पानावरून उठून चालू लागला. स्त्रिया, राजा, चांगुना, राणी, महात्मन काय झाले म्हणून त्यांच्या मागे धावू लागली. अतिथी म्हणाला, राजा, शरीरात मुख्य अवयव मस्तक आहे. ते बाजूला ठेवून केवळ देहावरचे मांस मला भोजनाला देतात. मला असले भोजन नको. राजा राणीने अतिथींचे पाय धरले. चूक झाली म्हणून क्षमा मागितली. मस्तक बाहेर घेऊन या. माझ्या देखत चांगुनाने ते उकळीत काढले पाहिजे आणि काढताना डोळ्यातून अश्रू किंवा मन कष्टी होता कामा नये. नाहीतर मी भोजन करणार नाही. चांगुनेने बाहेर मस्तक आणून सत्वाचे उखळ धैर्याचे मुसळ केले. ती कांडू लागली. शंकर स्वतः सद्गतीत होऊन तिचे अपुरे धैर्य पाहत होते. ते म्हणाले, काढताना गाणे म्हण, म्हणजे तू खंत करत नाहीस याबद्दल माझी खात्री होईल. तेव्हा ती गाणे म्हणू लागली, हे पुत्रा सुकुमारा, राज्यकुमारा, तू राज्याचा उत्तराधिकारी आहेस. माझ्या पोटी जन्म घेऊन माझा जन्म धन्य केलास. माझ्याकडून निष्ठुर घाव तुझ्या मस्तकावर पडत आहेत. तू आमच्या व्रतासाठी बलिदान केलेस. तुला या निष्ठुर घावांनी वेदना होत असतील. माझ्या बाळा, तुझे वचन तू पूर्ण कर. अतिथीला भोजन देऊन संतुष्ट करून निरोप देऊन मी सुद्धा तुझे मागोमाग येईन. कारण बाळा, तुझ्याविना मी असहाय्य आहे, दुबळी भिकारी, दीन दुःखी आहे. अशा प्रकारे गायन करून राणीने पुत्राचे मस्तक कांडून त्यांचा स्वयंपाक करून अतिथींचे भोजन तयार केले. राजाने अतिथीला भोजनाला चलण्याची विनंती केली. अतिथी म्हणाला, राजा, यजमानाविना मी एकटा भोजन कसे करू? तुलाही माझ्याबरोबर बसून मांस भोजन करावे लागेल. हे ऐकून राजाला फार शोक संकोच वाटला. पण राजाची व्याकुळ मनस्थिती जाणून राणी म्हणाली, स्वामी, ही आपल्या कसोटीची वेळ आहे. यावेळी अतिथीला विनमुख पाठवू नये. मी चिल्या बाळाला 9 महिने पोटात ठेवला. तो बाळ मांस रूपाने तुम्हाला 4 प्रहर पोटात का जड वाटावा? तुम्ही चिंता करू नका. चांगुनेने राजाचे ताट वाढून आणले. राजा भोजनाला अतिथीबरोबर बसला. तेव्हा अतिथी म्हणाला, चांगुने, तूही जेवायला बसले पाहिजे. तेव्हा चांगुनाही आपले ताट वाढून घेऊन जेवायला बसली. अशा प्रकारे राजा राणी अतिथीच्या प्रत्येक शब्दाची आज्ञा मानून त्यांचे पालन करीत राहिले. तिघेजण आपापल्या आसनावर बसून भोजन करण्यासाठी बसले. तोच अतिथी पुन्हा काहीतरी आठवल्यासारखे होऊन संतापून उठला आणि म्हणाला, निपुत्रिकांच्या घरचे अन्न खाऊ नये असे म्हणतात, म्हणून मी तुमच्या घरी जेवण करणार नाही. असे म्हणून तो चालू लागला. तेव्हा मात्र चांगुनेचे धैर्य गेले. स्त्रियाही रडू लागला. ते म्हणू लागले, एकुलता एक पुत्र गेला. अतिथी विन्मुख गेल्यामुळे सारी पुण्याही नष्ट होणार. महाराज, आमच्यावर कृपा करा, भोजन करा, आम्हाला उपकृत करा. आता आमचे किती सत्व पाहणार? हे शंकर, कर्पूर गौरा, उमावरा, कैलासनाथा, धाव रे. आमचा वंश खंडित झाला. आमचे सत्वही गेले. आता अंत पाहू नको. असा आक्रोश करीत चांगुना स्त्रिया अश्रू ढाळीत शंकरांचा धावा करीत होते. त्यावेळी राजाचे सत्कारी अतिथींचे कठोर वर्तन देवता आकाशात विमानात बसून पाहत होते. ते राजा राणीला धन्य धन्य म्हणून गौरवित होते. पायावर वाकलेल्या राजा राणीच्या मस्तकावर हात ठेवून अतिथीने त्यांना उठवले. राजा राणीने
पाहिले. प्रत्यक्ष शंकर भगवान प्रगट झाले. ते म्हणाले, चांगुने, तू सत्व परीक्षेत खरी उतरलीस. तुला पाहिजे ते माग. चांगुना म्हणाली, देवा, निपुत्रिकपणाचा कलंक पुसून टाकावा. माझा बाळ मला द्यावा. तथास्तु म्हणून देव म्हणाले, चांगुने, तुझ्या बाळाला हाक मार. चांगुना म्हणाली, बाळा, चिल्या कुठे खेळतोस? लवकर ये. म्हणून आशेने सर्वत्र पाहू लागली. तोच चिल्या बाळ अंगणातून धावत येऊन आईला बिलगला. शंकराने चिल्याला मांडीवर बसवले. चांगुना, श्रेया यांनी शंकरांच्या पायावर लोळण घेतली. आकाशातून देवतांनी पुष्पवृष्टी केली. नगरात सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात आला. शंकराने दिव्य विमान उपस्थित केले. श्रेया, चांगुना यांनी चिल्याला राज्य सिंहासनावर बसविले. राजतिलक लावला. प्रधान व मंत्र्यांना राज्यकारभार बघायला सांगून श्रेया, चांगुना सदेश शंकरांबरोबर विमानात बसून कैलासाला गेली. परमपदी नित्य राहिली. असे हे 14 अध्यायांचे शिवलीलामृत, 14 विद्यांचे सार, 14 भुवनांचे एकतत्व, 14 गाठींचा अनंत, 14 रत्नांचा प्रकाश आहे. या ग्रंथाचे श्रवण, पठन, लेखन, निधिध्यास, अनुमोदन आणि रक्षण केल्यास प्रत्यक्ष शंकर त्यांचे रक्षण करतात. यांच्या श्रवणाने आधी व्याधी नष्ट होतात, पुत्र प्राप्ती होते, ऋणमुक्ती होते, घरी संपत्ती येते, दक्षिणेकडे तोंड करून वाचल्यास शत्रूंचा पराभव होतो. 100 आवर्तने केल्याने शिवभक्त सद्गुणी पुत्र जन्माला येतो. घरात हा ग्रंथ असल्यास पिशाच्य बाधा होत नाही. या ग्रंथाचे 3 महिने आवर्तन केल्यास सर्व संकटे नष्ट होतात. या सर्वांची प्रचिती भक्तिभावाने पाहावी. सोमवारी ग्रंथाची पूजा करून शयन करावे, म्हणजे शंकर स्वप्नात येऊन जे जे संकट असेल त्यांचे निवारण करतील. श्रीधराने आनंद संप्रदायातील परंपरेत बारामती येथे शके 1640 विलंबी नाम संवत्सरे फाल्गुन पौर्णिमेस रविवारी हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. पंढरपूरपासून 4 वेजने दूर असलेल्या नाझरे गावी राहणाऱ्या ज्या ब्रह्मानंदांची समाधी पंढरपुरास आहे, ते ब्रह्मानंद श्रीधरांचे पिता असून सावित्री माता आहे. त्या दोघांना वंदन करून हा 14 अध्यायाचा शिवलीलामृत ग्रंथ कर्पूर गौर उमानाथ शंकर यांच्या चरणी श्रीधर कवी अर्पण करीत आहेत. अध्याय 14 समाप्त. धन्यवाद.